सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत। अंजलीताई, सीआयडीनं जे दोषारोप पत्र दाखल केलंय, थेट उल्लेख केलाय वाल्मिक कराडच या सगळ्याचा सूत्रधार आहे। हत्या जी झालेली आहे देशमुखांची ती खंडणी प्रकरणातच झाली असं सीआयडीनं म्हटलेलं आहे। अख्ख्या महाराष्ट्रातल्या फक्त एक दोन माणसांचा विश्वास नसेल, एक म्हणजे धनंजय मुंडे आणि दुसरे म्हणजे वाल्मिक कराड। हे सोडून अख्ख्या महाराष्ट्राला माहिती होतं की याचे सूत्रधार हे वाल्मिक कराडच होते आणि कधीही हे तीन वेगवेगळे गुन्हे नव्हते, हे सगळे एकच गुन्हे होते। पण कुठेतरी वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी हा कट रचला गेलाय। मला तर डेफिनेटली वाटतंय ह्यालाच राजकीय दबाव म्हणतात की कराडला याच्यातनं काढण्यासाठी म्हणून तो खंडणीचा वेगळा करणं, अपहरणाचा वेगळा करणं, अॅट्रॉसिटीचा वेगळा करणं, हे सगळे जे वेगवेगळे केले गेले ते कधीही वेगळे नव्हते। हा माझा स्टँड पहिल्या दिवशीपासून होता आणि तेच माझाच नाही, आपल्यासारख्या सगळ्यांना माहिती होतं। पण ते आज एकत्र करून यांनी आपल्यावर, महाराष्ट्रावर मेहरबानी केली आहे आणि त्याबद्दल खरंच सीआयडीचे धन्यवाद। आता आपण जर त्याच्यातल्या चार्जशीट मधल्या गोष्टींकडे वळलो तर 7 आणि 8 तारखेला आधी सुदर्शन गुळे आणि वाल्मिक कराड यांच्यामधली चर्चा की असं जर उद्या उठून कोणीही मध्ये येईल तर अशांना काटा काढण्यात यावा, असं ती त्यांची जी चर्चा झाली जी डॉक्युमेंटेड आहे आता चार्जशीट मध्ये। नंतर 8 तारखेला सुदर्शन गुळे यांचं विष्णू चाटे यांच्याबरोबर तिरंग हॉटेलमध्ये जी बैठक झाली याच्यात सुद्धा असंच ठरलं की संतोष देशमुख जर मध्ये अडवा आला तर त्याचा काटा काढावा। ही भाषा, हे सगळं बघून मला इतका किळस येतोय की राजकारण किती खालच्या दर्जाचं झालंय। हेच नाही तर त्याच्यानंतर त्यांचं असंही म्हणणं होतं की डिजिटल एव्हिडन्स जो मिळालाय त्याच्यात तो जो व्हॉट्सअप कॉल म्हणत होतो ना, तो व्हॉट्सअप कॉल व्हिडिओ कॉल झाला होता। आणि खरंच वाटतंय का की तुझ्या माझ्यासारखी लोक कधीही आपण असं निर्दयी कृत्य होताना बघू तरी शकू का, कधीतरी बघू शकू का? पण हे बघतायत माणसं, म्हणजे यांना माणसं कोणी म्हणू शकतं का? ही ऍब्सोल्यूट क्रूर जमात आहे। यांना दे शुड बी सेंट टू द गॅलोज असं माझं स्पष्ट मत आहे। आणि त्याच्याबरोबर आता तरी फॉर गॉड सेक धनंजय मुंडे यांचा राजीनामा लाज वाटून तरी अजित पवारांनी आणि यांनी घ्यावा, फडणवीसांनी घ्यावा। लाज तरी वाटायला पाहिजे त्यांना आता, आणि आता तरी त्यांनी घ्यावा। बर अंजलीताई, ज्या गोष्टीचा आणखी एक तुम्ही उल्लेख केलात की राजकीय दबाव कुठेतरी शमलाय, तो कुचकामी ठरलाय का आता, आणि त्यामुळेच आता असं आपलं म्हणणं आहे की हा तपास आता योग्य दिशेने, आपण समाधान व्यक्त करताय याबाबत? नाही, कुठलं समाधान कसं करणार? आताच्या घटकेला कुठे बसतायत ते सगळे? ते बीड मध्ये आता मकोका लागल्यावर त्यांना अंडा सेलमध्ये, म्हणजे मुंबई, पुणे, औरंगाबाद कुठेतरी पाठवायला हवं होतं, पण ते ऐशोरामात आरामात बीडच्या जेलमध्ये आहेत। 3 जण एका सेलमध्ये आहेत, हवं त्याला भेटतात, हवं तेव्हा सीसीटीव्ही ऑफ केला जातो, त्यांना व्हीसी थ्रू कोणाशीही बोलता येत आहे, वकिलाच्या नावाखाली त्यांचे मित्र येऊन भेटतायत। काय चाललंय हे? आणि वर म्हणायचं की न्याय सगळ्यांना समान असतो, अमुक तमुक, हे जी बडबड असते ना, ही तुमच्या माझ्यासाठी न्याय वेगळा आणि धनंजय मुंडे आणि कराडसाठी न्याय वेगळा, ही हकीकत आहे। हे आता दिसतंय आपल्याला। जी अंजलीताई, काही वेळापूर्वी आम्ही धनंजय देशमुखांशी सुद्धा बोललो, त्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की आता जर का इतकं सगळं स्पष्टपणे समोर येत असेल, थेट सीआयडी कडून दोषारोप पत्रात नाव येत असेल तर फाशीची शिक्षा कराडला झाली पाहिजे, असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे। नाही, झालीच पाहिजे, याच्यात काहीच शंका नाही, ही झालीच पाहिजे, तातडीने झाली पाहिजे। जी धन्यवाद अंजलीताई, आपण सविस्तरपणे पुढारी न्यूजशी या सगळ्या संदर्भात बोललात। यासाठी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे असं सीआयडीनं आपल्या दोषारोप पत्रामध्ये आता म्हटलेलं आहे। अनेक महत्त्वाचे खुलासे, अनेक महत्त्वाचे मुद्दे, दावे या सगळ्या दोषारोप पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेत। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आपल्याशी जोडल्या गेल्यात, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत। तृप्तीजी, आता आपण बघतोय की सीआयडीनं कोर्टात दोषारोप पत्र दिलंय, थेटपणे म्हटलेलं आहे की वाल्मिक कराडच सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार आहे। खंडणी, अॅट्रॉसिटी, हत्या या सगळ्या प्रकरणात आता वाल्मिक कराडच सूत्रधार असल्याचं म्हटलं गेलंय। खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुख, त्याच्यानंतर अनेक संघटना आणि सगळेच जे लोक रस्त्यावर उतरले होते त्यांची हीच मागणी होती, त्यांचं हेच म्हणणं होतं की वाल्मिक कराड या सूत्रधार आहे। त्यामुळे मला वाटतं हे आंदोलनाचंही आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला गेला। वाल्मिक कराडला राजकीय जे आहे तो वरद हस्त होता आणि त्यामुळे बरेच दिवस अटक होत नव्हती।
अटक केली जात नव्हती. तो शेवटी सरेंडर झालेला होता आणि तेव्हाही सांगण्यात येत होतं की त्याचा या हत्येशी काहीही संबंध नाहीये. परंतु आपण जर बघितलं तर पोलिसांनी जो तपास केला त्याच्यामध्ये CDR जे आहे किंवा त्याच्यानंतर CCTVची जी उपलब्धी झाली आहे, त्यानंतर वाल्मिक कराड आणि त्याची जी टोळी किंवा त्याच्याबरोबर असलेले जे काही आरोपी आहेत त्या सगळ्यांनी मिळून ह्या वेगवेगळ्या अगदी खंडणी प्रकरणामध्ये असेल किंवा या हत्येच्या प्रकरणात असेल, अॅट्रॉसिटीच्या याच्यामध्ये असेल, या सगळ्यांमध्ये जी आणि म्हणूनच मला वाटतं की या पुराव्यानुसार आता पोलिसांनी दोषारोपपत्र जे आहे ते दाखल केलेलं आहे आणि वाल्मिक कराड हा जो मुख्य सूत्रधार आहे हे आता दोषारोपपत्रात असेल तर आता वाल्मिक कराडला किती राजकीय वरदहस्त असला तरी आता सुटका नाही, त्याला आता फासापर्यंत पोहोचवणं हे आता पोलिसांचं काम आहे. बर तृप्तीताई, धन्यवाद. ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातली एक महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, कारण खंडणी, हत्या आणि अॅट्रॉसिटी या सगळ्या संदर्भात आता वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलंय. वाल्मिक कराड 1 नंबरचा आरोपी आहे, त्याचनंतर विष्णू साठे दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे, सुदर्शन घुले हा 3 नंबरचा आरोपी आहे असं दोषारोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे. प्रतीक घुले हा 4 नंबरचा आरोपी आहे, जयराम साठे 5 नंबरचा आरोपी आहे, सुधीर इंगळे 6 नंबरचा आरोपी आणि सिद्धार्थ सोनवणे 7 नंबरचा आरोपी आहे, तर कृष्णा आंधळे हा 8 नंबरचा आरोपी आहे असं या सगळ्या संदर्भात म्हटलं गेलेलं आहे. या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याशी बोलणार आहोत. सचिन, या सगळ्या राजकीय नेत्यांच्या किंवा मग सामाजिक कार्यकर्त्यांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया ऐकल्या. वाल्मिक कराडला आता तरी फाशीची शिक्षा व्हावी, धनंजय मुंडेंनी आता तरी नैतिकता म्हणून तरी राजीनामा द्यावा अशी मागणी आता आणखी जोर धरताना दिसतेय, विशेषतः CIDच्या या दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर. नक्कीच या मागणीला अजून बळ मिळालं. त्याचं कारणही असं आहे की धनंजय मुंडे जे मंत्री आहेत त्यांच्या सर्वात निकटवर्तीय, म्हणजे अनेक वेळा आपण पाहिलं की ते जेव्हा निवडणूक असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल तर त्यानंतर त्यांचे जवळचे सर्वात सहकारी कार्यकर्ते म्हणून वाल्मिक कराड यांची ओळख आहे आणि तेच या सर्व प्रकरणामध्ये प्रमुख म्हणून, आरोपी म्हणून वाल्मिक कराडचं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. वाल्मिक कराडने या सर्व प्रकरणामध्ये षडयंत्र रचलेलं असल्याचं समोर आलेलं आहे आणि हा सर्व संघटित गुन्हेगारी आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याचं नाव ज्याप्रमाणे या चार्जशीट मध्ये आलेलं आहे त्यानंतर आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे असतील यांची जी राजीनाम्याची मागणी पुन्हा जोर धरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी, त्याच्यामुळे आता या सगळ्याचा विचार कशा चार्जशीटमध्ये पद्धतीने राजकीय वर्तुळात होतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. धन्यवाद सचिन दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.